Dear students, welcome to Matrix Science Academy. So in this video, we are going to discuss some most important topics of the Turbo C++, and we are also going to discuss some most important codes which will be asked in your college exams. ठीक आहे, तर पार्ट 1 पार्ट 2 चा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तर तुम्हाला ते व्हिडिओ आधी कंप्लीट करायचा आहे. तो व्हिडिओ कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही पार्ट 3 च्या व्हिडिओमध्ये येऊ शकता आणि बाकीचे कोडिंग समजू शकता. जर तुमचं थिअरॉटिकल कन्सेप्टच क्लिअर नाही आहे तर तुम्हाला कोडिंग थोडं डिफिकल्ट जाऊ शकतो. सो आय होप एव्हरीबडी हॅज कम्प्लिटेड द थिअरी. पहिलं व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदम बेसिक C++चं इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. पार्ट 2 च्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऑपरेटर्स आणि आपले C++मध्ये जे काही ऑपरेटर्स आहेत सगळ्या ऑपरेटर्स आणि काही कंडिशनल स्ट्रक्चर्स जसं की फॉर लूप, व्हाईल लूप हे सगळं तुम्हाला सांगितलं आहे. आता पार्ट 3 मध्ये आपल्याला फक्त 2 थिअरीचे टॉपिक डिस्कस करायचे आहे. तुम्ही बघू शकता आज आपण आधी 2 थिअरी टॉपिक्स कंप्लीट करू. दिस फंक्शन्स इन C++ आणि दुसरा थिअरॉटिकल टॉपिक असेल आपला ॲरेज इन C++. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला हे सगळं दिसतंय, दिस ऑल आर द कोड. सगळं तुमचं कोडिंग असणार आहे. हे सगळं आपण कोड डिस्कस करणार आहे. मी तुम्हाला टर्बो C++ वरती लाईव्ह कोडिंग करून दाखवणार आहे. हे सगळे कोड आपण एक एक करून समजून घेऊ शकतो. ठीक आहे, सो लेट्स स्टार्ट डिस्कसिंग फंक्शन्स इन C++. तर सगळ्यात आधी आपण फंक्शन्स काय आपण C++ मध्ये डिस्कस करूयात. एक्झाममध्ये तुम्हाला हा क्वेश्चन येऊ शकतो बरं का, फंक्शन्स काय, ॲरे काय. तर खूप इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत. सो पे अटेन्शन. ओके, सो व्हॉट इज बेसिकली फंक्शन इन C++? फंक्शन्स काय असतात? फंक्शन्स आर यूज्ड टू प्रोव्हाइड मॉड्युलॅरिटी टू अ प्रोग्राम. क्रिएटिंग अन ॲप्लिकेशन युझिंग फंक्शन मेक्स इट इझी टू अंडरस्टँड, एडिट, चेक द एरर्स एक्सेट्रा. बेसिकली आपण टर्बो C++ मध्ये ना काही फंक्शन्स बनवू शकतो. फंक्शन्स का बनवायचं बरं? नॉर्मल कोडिंग का नाही करायचं? फॉर एक्झाम्पल तुमचा कोड जर खूप मोठा असेल, तुम्ही एखादा कॉम्प्लेक्स कोडिंग करत असेल, कॉम्प्लेक्स कोडिंगमध्ये भरपूर फंक्शन्स असतात. फॉर एक्झाम्पल लेट्स टेक एन एक्झाम्पल, यू आर मेकिंग अ कॅल्क्युलेटर. तुम्ही बनवताय कॅल्क्युलेटर. कॅल्क्युलेटरमध्ये काय एकच फंक्शन असतो का? नाही, भरपूर फंक्शन्स असतात. जसं की ॲडिशन झालं, त्याच्यानंतर सबट्रॅक्शन झालं, त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन झालं, डिव्हिजन, राईट. वी हॅव मोर मेनी अदर ऑप्शन्स इन कॅल्क्युलेटर. कॅल्क्युलेटरमध्ये तुमच्याकडे फक्त काही बेसिक इनपुट आउटपुट नसेल तर तुमच्याकडे भरपूर ऑप्शन्स, भरपूर फॅसिलिटीज तुम्हाला द्यावं लागेल. ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि प्रत्येक ऑपरेशनचा लॉजिक वेगळा असतो, बरोबर. तर असं कॉम्प्लेक्स कोडमध्ये तुम्ही वापरू शकता एक कन्सेप्ट कॉल्ड एज फंक्शन. तुम्ही काय करा, ॲड सेपरेट फंक्शन बनवा. आता फंक्शन कसं असतो ते पण तुम्हाला कोणताही स्टेटमेंट समोर असा पॅरेंथेसिस दिसला, पॅरेंथेसिस म्हणजे राऊंड ब्रॅकेट ओपन, राऊंड ब्रॅकेट क्लोज, सर्क्युलर ब्रॅकेट ओपन, सर्क्युलर ब्रॅकेट क्लोज, यालाच आपण म्हणतो पॅरेंथेसिस. कुठेही तुम्हाला हा पॅरेंथेसिस दिसला तर त्याचा अर्थ असतो फंक्शन. लक्षात घ्या, ठीक आहे. ॲड फंक्शनमध्ये काय होणार? ॲडिशन होणार. इथं ऑपरेटर कोणता असणार? प्लस. त्याच्यानंतर आपण अजून एक फंक्शन बनवू. फंक्शन त्याचं फंक्शन एस करा बरं, SUB फंक्शन आहे का? फंक्शन नाही आहे. फंक्शन नाही आहे. तुम्हाला आताच मी सांगितलं फंक्शन समोर पॅरेंथेसिस असतो. तर कोणत्याही वर्ड समोर तुम्हाला पॅरेंथेसिस दिसतोय तर तोच असतो तुमचा फंक्शन. हा एक फंक्शन झाला. आता याचं फंक्शन, या फंक्शनमध्ये ऑपरेटर कोण असणार? मायनस. आपण अजून एक फंक्शन बनवणार जसं की मल्टिप्लिकेशन. फंक्शन आहे का? नाही. हा एक फंक्शन झाला, असतो तुमचा ॲस्ट्रिक, बरोबर. तर असं आपण फंक्शन्स, भरपूर फंक्शन्स बनवू शकतो आणि एका कॉम्प्लेक्स कोडला आपण मल्टिपल पार्ट्समध्ये ब्रेक करू शकतो आणि आपण त्याला इंडिव्हिज्युअली एक एक पार्टला रन करू शकतो. ठीक आहे, समजतं तुम्हाला फंक्शन काय असतो? तर फंक्शन असेल तर तुमचा कॉम्प्लेक्स प्रोग्राम सिम्पल होऊ शकतो. परत एकदा वाचूयात. फंक्शन्स आर यूज टू प्रोव्हाइड मॉड्युलॅरिटी टू अ प्रोग्राम. क्रिएटिंग अन ॲप्लिकेशन युझिंग फंक्शन मेक्स इट इझियर टू अंडरस्टँड, एडिट, चेक द एरर्स एक्सेट्रा. सो ॲप्लिकेशन इन द सेन्स, नाव वी आर टेकिंग एन एक्झाम्पल ऑफ कॅल्क्युलेटर. आपण एक्झाम्पल कोणाचं घेतंय? कॅल्क्युलेटर. तर कॅल्क्युलेटरमध्ये आपल्याकडे भरपूर फंक्शन्स असतात. ते भरपूर फंक्शन्स असल्यामुळं आपला जो मेन टास्क आहे तो सिंपल होतो. फंक्शन्स अलाव टू स्ट्रक्चर प्रोग्राम इन अ सेगमेंट्स ऑफ कोड टू परफॉर्म इंडिव्हिज्युअल टास्क. व्हॉट इज सेगमेंट? Segments went into multiple parts. For example, now we have one segment of addition, now we have one segment of subtraction, also have one segment of multiplication. So we have the complete code in small segments. So एखादा सेगमेंटमध्ये तुमचं काही मिस्टेक झालं तर तुम्ही त्या मिस्टेकला इझिली आयडेंटिफाय करू शकता. पूर्ण कोडमध्ये तुम्हाला गो थ्रू करायची गरज नाही. फॉर एक्झाम्पल एक सिंपल मिस्टेक आहे ॲडिशनमध्ये तर तुम्हाला ते करेक्शन ॲडिशनमध्येच करायचं आहे. एखादा मिस्टेक आहे सबट्रॅक्शनमध्ये तर तुम्हाला ते करेक्शन सबट्रॅक्शनमध्ये करायचं आहे. सो तुमचा कोड जर सेगमेंटमध्ये असेल तर आपल्याला एरर फाइंड करायला खूप सोपं जातो.
C++, a function is a group of statements that is given to a name which can be called from a point of the program. तर आपण फंक्शनला प्रोग्रामच्या कोणत्याही पॉईंटमधनं कॉल करू शकतो. फंक्शन डिक्लेअर करा आणि फंक्शनला कॉल करा. रिमेंबर, फंक्शनला डिक्लेअर करा आणि फंक्शनला कॉल करा. आता फंक्शनवरती तुम्हाला जास्त कोडिंग नाही आहे, फक्त तुम्हाला थोडंसं थेरी आहे 11वीमध्ये. फंक्शनवरती ॲक्च्युअल कोडिंग तुम्हाला 12th स्टँडर्डमध्ये आहे. ठीक आहे, तर आपण फंक्शनचे काय कोडिंग वगैरे आता थोडा साईडला पार्क करू, फक्त आपण थेरीवरती फोकस करू. ठीक आहे, सो आय होप सो सगळ्यांना फंक्शन क्लिअर झालं असेल. परत एकदा रिवाईज करू तर कॉम्प्लेक्स कोडला सिम्पल सेगमेंट्समध्ये आपण बनवू शकतो बाय क्रिएटिंग स्मॉल स्मॉल फंक्शन्स. आणि आपण फंक्शन्सला कोडमध्ये कोणत्याही पॉईंटमधून कॉल करू शकतो. समजते? चलो, सो एव्हरीबडी जस्ट राईट डाऊन दिस नोट्स इन युअर CS नोटबुक. आय होप सो सगळे स्टुडंट्स नोट्स प्रॉपरली तुम्ही नोट डाऊन करून घेताय, बिकॉज नोट्स खूप इम्पॉर्टंट आहे. समजा तुम्ही लेक्चर अटेंड करताय, तुम्ही ऐकून घेताय, पण समजा तुम्ही नोट्स कंप्लीट करत नाही आहे, देन मग काय फायदा नाही. मग काय होतं, एव्हरीथिंग इज व्हॉलटाईल. सो नाव यू माइट फील दॅट इट इज व्हेरी इझी, but after some time or in the examination hall this concepts can become a difficult concept for you. So simple, just write on the notes, keep on revising, simple. Okay, chalo, let's go to the next slide. Functions in C++. Now we have types of functions. आता आपल्याकडे दोन टाइपचे फंक्शन्स आहेत, डिपेंडिंग ऑन वेदर अ फंक्शन इज प्रीडिफाइंड और क्रिएटेड बाय द प्रोग्रामर. आता आपल्याकडे ना फंक्शन दोन टाईपचे असतात. एकाला आपण म्हणतो लायब्ररी फंक्शन. लायब्ररी फंक्शनला आपण प्री डिफाइंड फंक्शन असं पण सांगू शकतो. लायब्ररी फंक्शनलाच आपण प्री डिफाइंड फंक्शन असं पण सांगू शकतो. युजर डिफाइंड फंक्शन. ठीक आहे, आता आपल्या कम्प्युटर, आपल्या C++ मध्ये, आपल्या टर्बो C++ मध्ये काही फंक्शन्स ऑलरेडी बनवलेले असतात, ऑलरेडी असतात. आपण इनबिल्ड फंक्शन्स पण सांगू शकतो. इनबिल्ड फंक्शन्स आपण इनबिल्ड फंक्शन्स असं पण सांगू शकतो. इनबिल्ड फंक्शन, प्री डिफाइंड फंक्शन, लायब्ररी फंक्शन, ऑल आर सेम. काही फंक्शन्स असतात जे आपल्या कम्प्युटरला ऑलरेडी माहीत आहे, आपल्या टर्बो C++ला ऑलरेडी माहीत आहे. जसं की सी इन, जसं की सी आउट, हे पण एक फंक्शन आहे. आता तुमच्या कम्प्युटरला ऑलरेडी माहिती आहे की सी इन आणि सी आउटचा अर्थ काय आहे. सी इन म्हणजे इनपुट घेण्यासाठी असतो, सी आउट म्हणजे आउटपुट देण्यासाठी असतो. मग त्याच्यानंतर आपण सांगू शकतो क्लिअर स्क्रीन, गेट CH, बरोबर. हे सगळे तुमचे प्री डिफाइंड फंक्शन्स आहेत. हे पण सगळे फंक्शन आहेत. तुम्हाला दिसतं पॅरेंथेसिस. आपण क्लिअर स्क्रीन लिहिताना कसं लिहितो, CLR CR अँड देन वी गिव्ह द पॅरेंथेसिस. येस ऑर नो. कोडिंग लिहिताना आपण पॅरेंथेसिस पण देतो ना, म्हणजे हा एक प्री डिफाइंड फंक्शन आहे. कोडिंग करताना क्लिअर स्क्रीनचा अर्थ डिफाईन करता का कुठं? नाही, कारण कम्प्युटरला ऑलरेडी यांच्याबद्दल माहिती आहे. कम्प्युटरच्या स्टँडर्ड C++च्या लायब्ररी फाईल्समध्ये यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन ऑलरेडी स्टोर्ड आहे. सो नो नीड टू डिक्लेअर दिस फंक्शन्स. ठीक आहे, सी इन, सी आउट, गेट स्क्रीन, गेट CH, द कम्प्युटर ऑलरेडी नोज. द फंक्शन अबाउट whom the computer already knows are called as the user functions, user defined functions. user defined function आहे. कम्प्युटरला ऑलरेडी ज्या फंक्शन्सबद्दल माहिती आहे त्याला आपण म्हणतो लायब्ररी फंक्शन, किंवा सांगू शकतो प्री डिफाइंड फंक्शन, किंवा सांगू शकतो इनबिल्ड फंक्शन. आता कम्प्युटरला ना काही फंक्शन्स माहीतच नाही, तर आपण ते बनवू शकतो. सो युजर कॅन डिफाइन अ फंक्शन. सो व्हेन आय एम गोइंग टू क्रिएट अ फंक्शन दॅट इज कॉल्ड एज युजर डिफाइंड फंक्शन. मी माझं स्वतःचा फंक्शन बनवू पण शकतो. फॉर एक्झाम्पल, इफ आय एम गोइंग टू से फंक्शन ॲड, तर मी एक फंक्शन बनवू पण शकतो. बरं, फंक्शन ॲड. आता फंक्शन ॲडमध्ये काय होणार, C = A + B. हे फंक्शन मी बनवले, फंक्शन ॲड हे फंक्शन मी बनवले. ठीक आहे, तर आपण असं किती पण फंक्शन्स बनवू शकतो. C++मध्ये आपण पण स्वतः फंक्शन क्रिएट करू शकतो आणि आपल्या कम्प्युटरच्या आतमध्ये ऑलरेडी काही फंक्शन्स डिफाईंड असतात. समजतं सगळ्यांना? सो दीज आर द टू टाइप्स ऑफ फंक्शन्स इन C++, user defined function and built-in functions. Built-in functions are the functions which are already defined in the standard C++ library files, and user defined functions are the functions which are created by the user at the time of coding. Okay, चलो, तो आय होप सो फंक्शन्स तुम्हाला आता एकदम डिटेलमध्ये क्लिअर झाले असेल. नेक्स्ट, ॲरे. इम्पॉर्टंट टॉपिक आहे बरं का, इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ॲरेवरती पण एक्झामला क्वेश्चन्स विचारू शकतात. व्हॉट इज अन ॲरे, तुम्हाला शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतो बघा. सगळ्यांना माहिती आहे आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो. ऑलरेडी पार्ट 2च्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं व्हेरिएबल काय. फॉर एक्झाम्पल, कोडिंग करताना आपल्याला एखादा व्हॅल्यू स्टोअर करायचं आहे, तर व्हॅल्यूज स्टोअर करण्यासाठी आपण वापरतो व्हेरिएबल्स. सो इंट A = 10,
आता फक्त आता किती व्हॅल्यू स्टोअर होतोय, एकच व्हॅल्यू स्टोअर होतो ना, इंट ए इज इक्वल टू 10 म्हटल्यावर. आता व्हेरिएबल एक व्हेरिएबल आहे आणि या एक व्हेरिएबलमध्ये फक्त आपण एकच व्हॅल्यू स्टोअर करतोय. पण माझ्याकडे एक स्पेशल व्हेरिएबल आहे, तो माहिती आहे, माझ्याकडे एक स्पेशल व्हेरिएबल आहे. त्या स्पेशल व्हेरिएबलला मी सांगणार ॲरे. ॲरे इज ऑल्सो अ व्हेरिएबल, बट ॲरे इज कॉल्ड एज अ स्पेशल व्हेरिएबल. काही लोकांना अरे म्हणतात, अरे ते अरे नाही बरं का, ते ॲरे. ठीक आहे, काही लोक म्हणतात व्हॉट इज अरे, दॅट इज ॲरे. प्रोनाऊन्सिएशन काय असतो, ॲरे असतो. ठीक आहे, सो ॲरे काय असतो, ॲरे एक स्पेशल व्हेरिएबल आहे. बरोबर, ॲरे काय एक स्पेशल व्हेरिएबल आहे. आता व्हेरिएबल काय असतो, जो एक व्हॅल्यू स्टोअर करतो. स्पेशल व्हेरिएबल काय असतो, जो मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करतो. फॉर एक्झाम्पल मी असं सांगितलं, इंट ए आणि मी या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिलं 10. सो दिस 10 इज द साईज ऑफ द ॲरे. आता व्हेरिएबलचं नाव काय, ए. आता इथं काय, हे नॉर्मल व्हेरिएबल आहे, हे आपला साधा गरीब व्हेरिएबल आहे. आपला हा गरीब व्हेरिएबल फक्त एकच व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. पण हा आहे स्पेशल व्हेरिएबल. तर या स्पेशल व्हेरिएबलचा साईज मी डिक्लेअर केले, दिसतोय तुम्हाला बाजूला 10. येस, हा हे आमिर व्हेरिएबल आहे, स्पेशल व्हेरिएबल आहे. आता स्पेशल व्हेरिएबलचा साईज आहे 10, म्हणजे हा एक व्हेरिएबल 10 व्हॅल्यूजला स्टोअर करू शकतो. हा गरीब फक्त एकच व्हॅल्यूला स्टोअर करू शकतो. आणि हा आमिर व्हेरिएबल एक व्हेरिएबल आहे, पण तो 10 व्हॅल्यूला स्टोअर करू शकतो. फॉर एक्झाम्पल 2 4 6 5, हे द्या तुम्ही 1 2 3 4 5 6 8 1 2 3 4 1 2 3 4 5 6 7 8 9. काही द्या रे, काही व्हॅल्यू द्या, मी काही पण देतोय मी त्या बॉक्समध्ये. ठीक आहे ना, पण आता हा एक व्हेरिएबल कोण, ए. एक व्हेरिएबलमध्ये मी 10 व्हॅल्यू स्टोअर केले. किती व्हॅल्यू स्टोअर केले, 10 व्हॅल्यू स्टोअर केले, कारण त्याचा साईज 10 आहे ना. हा एक व्हेरिएबल म्हणजे आपलं नॉर्मल व्हेरिएबल म्हटलं की एक, स्पेशल व्हेरिएबल म्हटलं की वी कॅन स्टोअर मेनी व्हॅल्यूज इनसाइड दॅट व्हेरिएबल. सो दिस इज कॉल्ड ॲज ॲरे. समजलं, परत एकदा रिवाइज करतो. नॉर्मल व्हेरिएबलमध्ये तुम्ही फक्त एकच व्हॅल्यू स्टोअर करू शकता, पण तुमचा ॲरे जो आहे तो तुमचा स्पेशल व्हेरिएबल आहे, कारण आपण ॲरेमध्ये मल्टिपल व्हॅल्यूज स्टोअर करू शकतो. सी, अन ॲरे इज अ ग्रुप ऑफ कन्झिक्युटिव्ह मेमरी लोकेशन्स. हा, आता हे स्टोअर होताना, मेमरीमध्ये स्टोअर होताना ते एकानंतर एक असं सिक्वेन्समध्ये स्टोअर होतील, म्हणून आपण यांना म्हणतो कन्झिक्युटिव्ह मेमरी लोकेशन विथ सेम नेम अँड सेम डेटा टाईप. येस, इट शुड बी ऑफ सेम डेटा टाईप. आता आपण फॉर एक्झाम्पल एका ॲरेमध्ये इंटिजर घेतोय तर सगळे इंटिजरच असले पाहिजे. आपण एखाद्या ॲरेमध्ये फ्लोट घेतलं तर सगळे फ्लोट असले पाहिजे. कॉम्बिनेशनमध्ये नसतात. डेटा टाईप कॅनॉट बी डिफरंट. समजते, आता मी असं नाही करू शकत, मी 10 लिहिलं मग 10.1 लिहिलं, अरे हे फ्लोट झालं ना, असं नाही करू शकत, हे चुकीचं आहे. असं नाही करू शकत, तुम्ही चुकीचं करताय. ठीक आहे, तुम्ही काय करू शकता, 2 4 6 7 10 11 असं काही तुम्ही व्हॅल्यू घ्या. आता सगळं कोणतं डेटा टाईप आहे, सगळे इंटिजर आहेत. तुमच्या ॲरेमध्ये सगळे सेम डेटा टाईपचे असले पाहिजे. ठीक आहे. सिंपल व्हेरिएबल, हे बघा हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, मी तेच तुम्हाला सांगतोय. सिंपल व्हेरिएबल इज अ सिंगल मेमरी लोकेशन. हा आपला गरीब सिंपल व्हेरिएबल आहे, सिंगल मेमरी लोकेशन विथ युनिक नेम अँड डेटा टाईप. But an array is a collection of different adjacent memory location and these memory location have one collective name and type. ॲरेमध्ये तुमच्याकडे कन्झिक्युटिव्ह मेमरी लोकेशन असेल आणि तुमचा ॲरेचं नाव सेम असेल आणि त्याच्या आतमधले जे डेटा आहेत ते डेटाचे टाईप पण सेम असेल. द मेमरी लोकेशन इन ॲरे आर नोन एज एलिमेंट्स ऑफ ॲरे. हां, आता आपण जे लिहितो ना 2 4 6 5 7 दीज ऑल आर द एलिमेंट्स. आता मी फॉर एक्झाम्पल असं लिहिलं रे, मला तुम्हीच सांगा इंटू बी, मी याच्यामध्ये लिहितो 5. सांगा मी किती एलिमेंट स्टोअर करू शकतो, तुमच्या समोर आहे. व्हॉट इज द साईज ऑफ द ॲरे, 5. तर आय कॅन स्टोअर हाऊ मेनी एलिमेंट्स, 5 एलिमेंट्स. समजतंय, तर मी 5 एलिमेंट्सला स्टोअर करू शकतो. दॅट इज द साईज ऑफ द ॲरे. त्याच्या आतमध्ये जे एलिमेंट्स असतात त्यांना आपण आतमध्ये जे नंबर्स असतील त्यांना पण एलिमेंट्स असं म्हणतो. टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स द ॲरे इज कॉल्ड एज लेंथ. सो कॅन यू टेल मी व्हॉट इज द लेंथ ऑफ दिस ॲरे, 5. असं तुमचा लेंथ. The elements of array is accessed with reference to its position in array. This is called as index or subscript. मला माहिती आहे, मी तुम्हाला ऑलरेडी CS1 मध्ये सांगितलं, ॲरे बेसिकली मेमरीमध्ये असं रिप्रेझेंट होतो. 2 4 10 20 30. आपण इथं ना इंडेक्स नंबर देतो. इंडेक्स नंबर केल्यावर सबस्क्रिप्ट सांगू शकतो. इनिशियली 0 पासून स्टार्ट होतो. 0, मग त्याच्या खाली असेल 1, मग त्याच्या खाली असेल 2, मग त्याच्या खाली असेल 3, मग त्याच्या खाली असेल 4. यांना आपण एक नंबर देतो. मीन्स दिस इज द लोकेशन ऑफ दिस डेटा इन दिस ॲरे असं आपण म्हणतो. ठीक आहे. 0 सबस्क्रिप्ट किंवा इंडेक्स नेहमी तुमचा स्टार्ट होतो 0 पासून. ते कधी 1 पासून पण स्टार्ट होऊ शकतो. दॅट इज नॉट इश्यू. ठीक आहे, समजतं तुम्हाला ॲरे काय.
सो फॉर एक्झाम्पल इंट ए ब्रॅकेटमध्ये जर मी 3 लिहिलं तर माझा ॲरेचा साईज काय 3. सो आय कॅन डिक्लेअर 20 आणि 30 सगळे सेम डेटा टाईपचे आहेत. तर जसं ॲरे असं आपण ॲरेला डिक्लेअर करतो. समजलं. हे असे ब्रॅकेट्स आले तर त्या आतमध्ये असतो साईज ऑफ ॲरे. प्लीज रिमेंबर असं ब्रॅकेट असेल तर त्याच्यामध्ये काय असतो साईज ऑफ द ॲरे. ओके. हे बघा जसं की आपल्याकडे परत आहे दिस इज द डेटा टाईप. इंटिजर असणार आहेत म्हणजे 6चे 6 नंबर सगळे इंटिजर असणार आहेत. दिस इज द नेम ऑफ द ॲरे. आपण काय म्हणतो नेम ऑफ द ॲरे. आणि याला आपण म्हणतो साईज ऑफ द ॲरे. म्हणतो साईज ऑफ द ॲरे. मी तर लिहिले ऑलरेडी साईज ऑफ द ॲरे. हे बघा साईज ऑफ द ॲरे. हे असतो साईज ऑफ द ॲरे बरोबर. हे असतो नेम ऑफ द ॲरे आणि हे असतो बेस टाईप. बेस टाईप म्हणजे डेटा टाईप. कोणत्या डेटा टाईपचे एलिमेंट्स कोणत्या टाईपचे एलिमेंट्स आपल्या ॲरेमध्ये स्टोअर असणार आहेत त्याला आपण म्हणतो बेस टाईप. ठीक आहे. सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. देन वी कम टू द ॲडव्हान्टेजेस ऑफ ॲरे. सो ॲडव्हान्टेजेस ऑफ ॲरे एक्झामला विचारू शकतात. ॲरे कॅन स्टोअर अ लार्जर नंबर ऑफ व्हॅल्यू विथ सिंगल नेम. हां आहे एकच व्हेरिएबल. त्या एक व्हेरिएबलमध्ये आपण खूप सारे नंबर स्टोअर करू शकतो. तेच तर फायदा आहे ॲरेचा. ॲरेज आर यूज टू प्रोसेस मेनी व्हॅल्यूज इझिली अँड क्विकली. सो ॲरेला यूज करून आपण भरपूर व्हॅल्यूजला प्रोसेस करू शकतो खूप लवकर. द व्हॅल्यूज स्टोर्ड इन अन ॲरे कॅन बी स्टोर्ड सॉर्टेड इझिली. सॉर्टेड म्हणजे काय आपण त्यांना इझिली असेंडिंग टू डिसेंडिंग किंवा डिसेंडिंग टू असेंडिंग असं सॉर्ट करू शकतो. द सर्च प्रोसेस कॅन बी अप्लाइड ऑन ॲरेज इझिली. तुम्हाला आठवते मी तुम्हाला प्रोग्राम ॲनालिसिस चॅप्टर शिकवले बरोबर. ऑफलाईन आपलं झालेलं आहे. अल्गोरिदम आपण डिस्कस केलेले आहेत बरोबर. तर त्याच्यामध्ये आपण सर्चिंग अल्गोरिदम बघतो, सॉर्टिंग अल्गोरिदम बघतो. तर सर्चिंग सॉर्टिंग कुणावरती करतो आपण ॲरेवरती तर करतो कारण ॲरेवरती हे ऑपरेशन्स परफॉर्म करायला खूप सोपं जातो. आता आपल्याकडे दुसरे पण डेटा स्ट्रक्चर्स आहेत जसं की लिंक लिस्ट झालं, स्टॅक झालं, क्यू झालं. पण वाय डोंट वी यूज दिस अदर्स बिकॉज ते थोडे कॉम्प्लिकेटेड आहेत. ॲरे त्या कंपॅरिझनने सिम्पल आहे. सो आपल्याला जे कंप्लीट करायचं होतं थेरी हे 2 आपले थेरी कंप्लीट झालेत. आता फक्त कोडिंग आपल्याला करायचं आहे. सो वी हॅव कम्प्लिटेड द थेरी पार्ट. हे दोन्ही थेरी कम्प्लिटेड. नाव वी हॅव टू कम्प्लीट द कोडिंग पार्ट. पटपट आपण काय करू आता कोडिंगला स्टार्ट करूयात. सगळ्यात आधी काय C++ कोड टू फाइंड द एरिया ऑफ अ सर्कल. चलो लाईव्ह कोडिंग करून दाखवतो मी तुम्हाला. सगळ्यात आधी टर्बो C++ ओपन करायचं. माझ्या कम्प्युटरमध्ये ऑलरेडी टर्बो C++ इन्स्टॉल्ड आहे. ओके. सो कधी पण फाईलवरती क्लिक करा आणि न्यू वरती क्लिक करा. इथं .cpp असला पाहिजे बरं का. कधी कधी तर .c पण असतो. .c असेल तर तिथं कोड टाईप करू नका. ॲज वी आर टायपिंग अ C++ कोड सो युअर इट शुड बी .cpp. मला जर फुल स्क्रीन करायचं असेल तर फुल स्क्रीन तुम्ही करू शकता बरोबर. तर नेहमी सगळ्यात आधी आपण काय लिहितो हेडर फाईल हॅश इन्क्लूड. प्रत्येकदा सांगतो जर एखादा स्टुडंटनी माझं बेसिक व्हिडिओ बघितलं नाही आहे, पार्ट 1चा व्हिडिओ बघितलं नाही तर प्लीज ते पार्ट 1चा व्हिडिओ आधी कंप्लीट करा. त्याच्यामध्ये तुम्हाला हेडर फाईल्स काय आहे, मेन फंक्शन काय आहे, ब्लॉक काय आहे, सी इन सी आउट काय आहे सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे बेसिक व्हिडिओमध्ये. तर बेसिक व्हिडिओ बघितल्यानंतर हे व्हिडिओ तुम्हाला जास्त समजेल. ठीक आहे. हॅश इन्क्लूड iostream.h. सो iostream.h दिल्याने आपण सी इन सी आउटचे फीचर्स वापरू शकतो. त्याच्यानंतर आपण लिहितो हॅश इन्क्लूड conio.h. conioला आपण म्हणतो कन्सोल इनपुट आउटपुट.h. कन्सोल इनपुट आउटपुट.h ने आपण क्लिअर स्क्रीन गेट चे फंक्शन्स किंवा फीचर्स वापरू शकतो. मेन फंक्शन लिहितो मग त्याच्यानंतर हु इज अ मेन फंक्शन वॉइड मेन. कर्ली ब्रेस ओपन करतो. सगळ्यात आधी आपण लिहितो क्लिअर स्क्रीन. प्रिव्हियस आउटपुट किंवा लास्ट आउटपुट स्क्रीनला क्लिअर करण्यासाठी क्लिअर स्क्रीन वापरतो आणि मग ह्याच्या पुढे आपलं ॲक्च्युअल कोडिंग सुरू होतो. बेसिक व्हिडिओमध्ये हे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर मी त्याच्यावरती जास्त टाईम वेस्ट करत नाही. मी डायरेक्टली कोडिंग स्टार्ट करतो. आपल्याला आता काय करायचं आहे आपल्याला आता एरिया ऑफ सर्कल फाइंड करायचं आहे. तर सगळ्यांना माहिती आहे एरिया फाइंड करायचा फॉर्म्युला काय रे πr². आपल्याला आपल्याकडे एक सर्कल आहे तो सर्कलचा एरिया फाइंड करायचा आहे तर आपल्याला काय करावं लागेल πr² करावं लागेल. तर सर्कलचा एरिया फाइंड करण्यासाठी आधी तुम्हाला माहिती पाहिजे रेडियस. काय माहिती पाहिजे रेडियस. ठीक आहे. तर आपल्याला रेडियस युजरकडनं इनपुट घ्यायचं आहे. तर आपल्याला बेसिकली तर काही व्हेरिएबल्स वापरावं लागेल. तर मी वापरतो इंट r, a. r म्हणजे रेडियस, a म्हणजे एरिया. सेमिकोलन. आता आरचा व्हॅल्यू हा आर आणि ए व्हेरिएबल्स आहेत बरोबर. आणि व्हेरिएबल्समध्ये आपण काय करतो सिंपल व्हेरिएबल्स आहेत.
ॲरे नाही का, ॲरे नाही बरं का, आर अँड ए आर सिम्पल व्हेरिएबल्स. आता या सिम्पल व्हेरिएबल्समध्ये आपण काहीतरी व्हॅल्यू स्टोअर करतो ना, पण आरचा व्हॅल्यू कोण सांगणार आपल्याला? आरचा व्हॅल्यू आपण युजरकडनं घेऊ आणि एरिया त्याला कॅल्क्युलेट करून देऊ. तो युजरकडनं काही घेण्यासाठी आपल्याला ती युजरला एक मेसेज डिस्प्ले करावा लागेल. मेसेज युजरच्या स्क्रीनवरती डिस्प्ले करण्यासाठी आपण वापरतो सी आउट आणि आपण इथे लिहितो एंटर द रेडियस. हा मेसेज युजरला भेटणार, एंटर द रेडियस. हा मेसेज युजरला भेटल्यानंतर युजर काय करणार, एक इनपुट देणार. इनपुट ॲक्सेप्ट करण्यासाठी आपण वापरतो सी इन, हो की नाही? इनपुट ॲक्सेप्ट करण्यासाठी आपण वापरतो सी इन आणि मग आपण इनपुटचा व्हॅल्यू कशामध्ये घेणार, आरमध्ये घेणार. बरोबर. चलो, आपल्याला आर तर भेटले. आर कॅन बी एनिथिंग, आर कॅन बी 10, आर कॅन बी 12, आर कॅन बी 20, आर कॅन बी 30. सो आरचा व्हॅल्यू काही असू दे, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. आरचा व्हॅल्यू, रेडियसचा व्हॅल्यू आर व्हेरिएबलमध्ये स्टोअर्ड असेल, तेवढं तुम्हाला माहिती पाहिजे. आता आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे, तर कॅल्क्युलेशन केल्यानंतर रिझल्ट कुठं स्टोअर झाला पाहिजे, व्हेरिएबल एमध्ये. कॅल्क्युलेशन काय आहे, ए इज इक्वल टू 3.14 AR². आता पाय आपण लिहू शकतो का, 3.14, ॲक्च्युली पाय R² हा आपला फॉर्म्युला आहे. पाय आपण लिहू शकत नाही, पण आपण पायचं व्हॅल्यू लिहू शकतो, दॅट इज 3.14 इंटू आर. सो आपण R² असं लिहू शकत नाही, सो आपण R इंटू आर असं लिहू शकतो. बरोबर. तर झालं माझा फायनल आन्सर कोणाकडे, सो आय एम हॅव्हिंग द फायनल आन्सर विथ द व्हेरिएबल ए. व्हेरिएबल एकडे माझा फायनल आन्सर आहे. तर व्हेरिएबल एचा व्हॅल्यू मला आउटपुट स्क्रीनवरती प्रिंट करायचं. तर काय करावं लागेल, परत सी आउट प्रिंट करावं लागेल, एरिया ऑफ सर्कल इज. आपला आन्सर प्रिंट झाला पाहिजे. एरिया ऑफ सर्कल आपला आन्सर कोणाकडे, व्हेरिएबल एकडे. माहिती आहे, बेसिक व्हिडिओमध्ये ऑलरेडी सांगितलं, डबल कोट्समध्ये तुम्ही एखादा कंटेंट टाकता, डबल कोट्समध्ये तुम्ही काही टाकलं तर ते ॲज इट इज प्रिंट होणार. सो डोंट इन्क्लूड ए इन द डबल कोट्स बिकॉज एचा व्हॅल्यू आपल्याला प्रिंट करायचं आहे. बरोबर. सी आउट एरिया ऑफ सर्कल इज, जे काही व्हॅल्यू असेल ते प्रिंट होऊन जाईल. ठीक आहे, एवढंच आपल्याला करायचं होतं. सो आपण शेवटला देतो रिटर्न 0, RETUR रिटर्न रिटर्न 0 लिहितो. बरोबर. आणि आपण कर्ली ब्रेसेस क्लोज करतो. ठीक आहे. सो वी राईट द रिटर्न 0 अँड वी क्लोज द, एक मिनिट रिटर्न 0 आपण का लिहितो बरं, सॉरी का, सी लँग्वेजमध्ये रिटर्न 0 होतं बरं का. C++ मध्ये आपल्याला असतो गेट CH. C++ मध्ये असतो काय, गेट CH. सी लँग्वेजमध्ये टेस्ट स्क्रीन नसतो. सी लँग्वेजमध्ये तुमचं रिटर्न 0 असतो बरं का, गेट CH. ठीक आहे. चलो, आता आपण कोणताही कोड करतो तर आपल्याला त्याला मशीन लँग्वेजमध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि आपल्याला बघावं लागेल की आपण जे कोड केले ते बरोबर आहे की नाही. आपण जे कोड केले ते सक्सेसफुली कंपाईल झाले, हे दिसतं तुम्हाला सक्सेस. सो दिस कंपायलेशन इज बिकम सक्सेस. सो वेन द कंपायलेशन इज सक्सेस देन ओनली वी कॅन रन द कोड. कोड रन करूयात. तुम्हाला दिसतोय एंटर द रेडियस. फॉर एक्झाम्पल मी एंटर केलं 5, मग मी एंटर बटनवरती हिट केल्यानंतर यू विल गेट द एरिया ऑफ सर्कल. तुम्ही रेडियस इनपुट द्या, तुम्हाला एरिया ऑफ सर्कल कॅल्क्युलेट करून तुम्हाला एरिया ऑफ सर्कल भेटून जाईल. समजलं सगळ्यांना? ठीक आहे. तर हा कोड प्लीज नोट डाऊन करून घ्या. स्क्रीनशॉट काढायचं असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या आणि सेम तुम्ही पण या कोडला प्रॅक्टिस करून बघा, मगच तुम्हाला जास्त समजेल. समजलं सगळ्यांना? So let's go to the next coding. नेक्स्ट कोड काय बघा बरं. आपण एक कोड कंप्लीट केले. सो दिस कोड इज कंप्लीटेड. नेक्स्ट C++ कोड टू फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल. वी कॅन ऑल्सो फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल. ओके. आता एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, असंच करतो मी. इथंच तुम्हाला चेंजेस करून दाखवतो इन्स्पाइट ऑफ अगेन क्रिएटिंग अ न्यू पेज. दिसतं ना सगळ्यांना हे स्क्रीन. C++ हाच प्रॉब्लेम आहे, स्क्रीन आपण वाईड करू शकत नाही. याच कोडमध्ये तुम्हाला मी एरिया ऑफ सर्कल फाइंड करून दाखवतो. ठीक आहे. आपण आता एंटर, आपण आधी आता आपल्याला व्हेरिएबल्स वापरावं लागेल जास्त. आता मला सांगा बरं, आधी ट्रायंगलचं एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला काय, हाफ इंटू बेस इंटू हाईट. ठीक आहे. तर आपल्याला काय काय इनपुट करायचं आहे, बेस इनपुट करायचे आहे, हाईट इनपुट करायचे आणि आपल्याला एरिया फाइंड करायचं. बरोबर. तर आपल्याला 3 व्हेरिएबल वापरावं लागेल. सी आउट, युजरकडनं 2 इनपुट घ्यावं लागेल, एंटर
बेस, युजर काहीतरी इनपुट देणार, इनपुट घ्यावं लागेल, बेस एंटर करणार तो बी मध्ये स्टोर झाला पाहिजे. ठीक आहे. परत सी आउट इंटर हाईट, इंटर हाईट. युजर काहीतरी इनपुट देणार तर ते इनपुट कुठं स्टोर केलं पाहिजे आपण मध्ये. मी आता बी का वापरतोय, एच का वापरतोय, अरे ऑलरेडी मी वरती व्हेरिएबल डिक्लेअर केलेत ना, तुम्हाला माहिती आहे ना बेसिक लेक्चरमध्ये सांगितले. तोपर्यंत तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करू शकत नाही, तोपर्यंत तुम्ही त्याला डिफाईन करू शकत नाही. तर वरती बघा इंट म्हणजे व्हेरिएबल बी एच ए ऑलरेडी मी वरती डिक्लेअर केलेले. सो वरती मी व्हेरिएबल डिक्लेअर केलं आहे म्हणून मी इथं व्हेरिएबल्स यूज करू शकतो. ठीक आहे. सो आपल्याकडे बेस आणि हाईट युजरकडनं भेटले तर आपण काय करू, एरिया इज इक्वल टू हाफ तर लिहू शकत नाही पण आपण 0.5 लिहू शकतो. 0.5 इंटू बी इंटू एच, दॅट्स इट. सी आउट एरिया ऑफ ट्रायंगल इज, आन्सर प्रिंट झाला पाहिजे. आता आपला आन्सर कोणाकडे, इकडे. दॅट्स इट. कंपाईल करा बरं, कंपाईल करा. कंपायलेशन इज सक्सेसफुल, देर आर नो एनी एरर्स. नाव विल रन द कोड. सगळ्यात आधी आपल्याला बेस विचारणार, सो लेट्स एंटर द बेस इज 12. त्याच्यानंतर तुम्हाला हाईट विचारणार, सो लेट्स एंटर द हाईट इज 10. देन विल गेट द एरिया ऑफ ट्रायंगल इज 60. समजलं कसं कोड रन होतो. ठीक आहे. तर सेकंड कोड पण आपण कंप्लीट केलेलं आहे. सो तुम्हाला कोड लिहायचं असेल तर लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढायचं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. ठीक आहे. सो नाव लेट्स गो टू द नेक्स्ट कोडिंग. 2 कोड कंप्लीट झाले. थर्ड C++ कोड टू प्रिंट 1 to 10 युझिंग फॉर लूप. आपल्याला फॉर लूप वापरायचं आहे बरं का. फॉर लूप वापरून आपण 1 to 10 हे प्रिंट करू. चलो तर एक काम करतो, आता एक नवीन एक ओपन करतो C++. फॉर लूप काय मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे बरं का. फॉर लूपमध्ये 3 गोष्टी असतात. फॉर लूपमध्ये 3 गोष्टी असतात. एक असतो इनिशियलायझेशन, सगळ्यात आधी काय असतो इनिशियलायझेशन. आता आपल्याला 1 to 10 प्रिंट करायचं आहे. मला सांगा बरं 1 to 10 साठी फॉर लूप कसं असेल. फॉर आय इज इक्वल टू 1. माझा आय स्टार्ट कुठून होणार, 1 पासून स्टार्ट होणार. आणि कंडिशन काय असेल, आय लेस दॅन इक्वल टू 10. म्हणजे माझा आयचा व्हॅल्यू जोपर्यंत 10 येत नाही तोपर्यंत मी प्रिंट करत राहू. कसं प्रिंट करत राहू, इन्क्रीमेंट करून प्रिंट करत राहू. कसं प्रिंट करत राहू, इन्क्रीमेंट करून प्रिंट करत राहू. याला आपण म्हणतो इनिशियलायझेशन. काय म्हणतो आपलं याला पण इनिशियलायझेशन. सेकंड असतो आपला कंडिशन. सेकंड काय असतो कंडिशन. आणि थर्ड काय असतो, थर्ड असतो तो आपला इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट. लक्षात राहू द्या. ठीक आहे. तर असं असतो आपलं फॉर लूप. सगळ्यात आधी इनिशियलायझेशन. परत एकदा सांगतो, इनिशियलायझेशन म्हणजे तुम्हाला स्टार्ट कुठून करायचं आहे, कंडिशन म्हणजे तुम्हाला कुठपर्यंत जायचं आहे, आणि इन्क्रीमेंट डिक्रीमेंट म्हणजे तुम्हाला कसं जायचं आहे, एकाने इन्क्रीज करायचं आहे, एकाने डिक्रीज करायचं आहे. फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीने सांगितलं मला 10 to 1 प्रिंट करायचं आहे, उलटं प्रिंट करायचं आहे, उलटं. तुमचा फॉर लूप कसा असेल रे, फॉर आय इज इक्वल टू, आता मला सांगा आय कुठून स्टार्ट होतोय, 10 पासून स्टार्ट होतोय, तर आयचं व्हॅल्यू 10 होऊन जाईल. कुठपर्यंत जाणार आहे, 1 पर्यंत. आणि आपण लक्षात घ्या मोठ्या नंबरपासून छोट्या नंबरपर्यंत जातोय. सो हे कसं असणार, आय विल बी ग्रेटर दॅन इक्वल टू 1. आपण डिक्रीज करतोय ना, डिक्रीज करतोय म्हणजे इथं काय येणार, आय मायनस मायनस येणार. समजलं. एखाद्या व्यक्तीने सांगितलं 2 to 200 प्रिंट कर रे बाबा, 2 to 200 प्रिंट कर, तर तुमचं फॉर लूप कसं असेल, फॉर आय इज इक्वल टू 2 सेमिकोलन आय शुड बी लेस दॅन इक्वल टू 200. म्हणजे आपण स्मॉलर नंबरपासून ग्रेटर नंबरपर्यंत जातोय. आय शुड बी लेस दॅन इक्वल टू 200. आणि आपण कसं प्रिंट करणार आहे, एकाने इन्क्रीज करत. सो आय प्लस प्लस. सो दिस विल बी द फॉर लूप. ठीक आहे, समजलं. चलो आता आपल्याला काय करायचं आहे, वी नीड टू प्रिंट फ्रॉम 1 to 10. लेट्स गो टू टर्बो C++. स्टार्ट. न्यू करावं लागेल नेहमी, लक्षात घ्या. फुल स्क्रीन करा वाटलं सर. ठीक आहे. सो स्टार्ट करू. हॅश इन्क्लूड हेडर फाईल तर कंपल्सरी असणार. हॅश इन्क्लूड हॅश इन्क्लूड आपण काय लिहितो स्टार्टिंगला, iostream.h लिहितो ना. त्याच्यानंतर हॅश इन्क्लूड conio.h. हॅश कोनियो वापरल्याने क्लिअर स्क्रीन गेट सी एच वापरू शकतो. iostream वापरल्याने सी इन सी आउट वापरू शकतो. वाईड मेन फंक्शन सुरू होतो.
क्लिअर स्क्रीन. तुम्हाला सांगा आपल्याला काय करायचं आहे, 1 to 10 प्रिंट करायचं नाही का. तर आपण काय 10 वेळा सी आउट करणार का नाही. 10 वेळा तुम्ही सी आउट केलं तर तुमचा कोड किती कॉम्प्लेक्स बनेल. अच्छा मी तर तुम्हाला म्हटलं तर 1 to 10 प्रिंट करायचं आहे. जर मी तुम्हाला म्हटलं 1 to 1000 प्रिंट करा, मी काय म्हटलं 1 to 1000 प्रिंट करा, तर तुम्ही काय 1000 टाइम्स लिहिणार का. सी आउट. अरे तुमचा कोड किती कॉम्प्लेक्स बनेल. तर या केसमध्ये आपण वापरतो लूप. लूप बेसिकली काय असतो तुम्हाला ऑलरेडी लेक्चरमध्ये पण सांगितले पार्ट 2च्या व्हिडिओमध्ये. लूप इज अ स्टेटमेंट विच विल कीप ऑन रिपीटिंग इट सेल्फ until the condition is true, and once the condition will become false, the loop will stop repeating itself. समजतंय. जोपर्यंत आपलं कंडिशन ट्रू असेल तोपर्यंत आपण एखादा कंडिशनला लूपमध्ये रन करू शकतो, पण जसं आपला कंडिशन फॉल्स होतो आपण त्या लूपच्या बाहेर येतो. बरोबर सर. आपण काय करतो आता क्लिअर स्क्रीन. सो आपण इथे एक व्हेरिएबल वापरणार आहे. इंट व्हेरिएबल काय घेऊ, व्हेरिएबल काय घ्या, आय घ्या. इंट आय. बरोबर. हां इंट आय. आता इथं आपण फॉर लूप डिक्लेअर करू. फॉर आय कुठून, आय स्वतः एक व्हेरिएबल आहे म्हणून त्याला डिक्लेअर करावं लागेल बरं का. आय स्वतः एक व्हेरिएबल आहे म्हणून त्याला डिक्लेअर करावं लागेल. सो आय स्टार्ट होणार 1 पासून आणि कुठपर्यंत जाणार बरं. आयचं व्हॅल्यू जोपर्यंत 10 येत नाही, आयचं व्हॅल्यू जोपर्यंत 10 येत नाही तोपर्यंत आपण कंटिन्यू करत राहू आणि कसं पुढे मूव्ह करू, इन्क्रिमेंट करत. सो आय प्लस प्लस. समज सगळ्यांना कसं करायचं. फॉर आय इज इक्वल टू 1 म्हणजे आपण स्टार्ट करतोय 1 पासून आणि आपण जाणार कुठपर्यंत, आपण जाणार 10 पर्यंत आणि आपण कसं जाणार आहे, इन्क्रिमेंट करत जाणार आहे. कसं जाणार आहे आपण, इन्क्रिमेंट करत जाणार आहे. ठीक आहे. चलो तर तुम्हाला सगळ्यांना कळालं आहे की फॉर लूप आपण डिक्लेअर कसं करतो. आता आपल्याला आयचं व्हॅल्यू प्रिंट करायचे. सी आउट आय गेट सी एच देऊ. स्लो रन करून बघू बरं कसं येतं आउटपुट. 1 ते 10 प्रिंट करायचे बरं का. हे काय झालं, प्रिंटिंग तर झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 प्रिंटिंग तर झाले, पण हे कसं प्रिंट झाले, असं चांगलं दिसतंय का प्रिंटिंग. नाही. तर आपल्याला नेक्स्ट लाईनवरती आणायचं आहे. तर लक्षात घ्या, नेक्स्ट लाईनवरती आणण्यासाठी आपल्याकडे एक बॅकस्लॅश कॅरेक्टर आहे /n. सो इथं आपल्याला काय करावं लागेल, इथं आपल्याला एक बॅकस्लॅश कॅरेक्टर द्यावं लागेल /n. तर बॅकस्लॅश कॅरेक्टर नेहमी डबल कोट्समध्ये असतो. आता बघा बरं, /n मीन्स न्यू लाईन दिसतो तुम्हाला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे. सो दिस इज डन विथ द हेल्प ऑफ द फॉर लूप. फॉर लूपमध्ये 3 गोष्टी असतात. एक असतो फॉर लूपमध्ये 3 गोष्टी असतात. एक असतो तुमचा इनिशियलायझेशन, दुसरा असतो तुमचा कंडिशन आणि तिसरा असतो तुमचा इन्क्रिमेंट किंवा डिक्रिमेंट. फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती म्हणेल की मला 10 नको, मला 20 पर्यंत जायचं आहे. भेटलं 20 पर्यंत. सो इन दिस मॅनर वी कॅन प्रिंट एनी नंबर्स. ठीक आहे. C++मध्ये आपण फॉर लूप समजलं तुम्हाला. ठीक आहे. तुम्हाला एकदा ड्राय रन करून दाखवतोय कसं काम करतं बेसिकली. बघा बरं ड्राय रन कसं होतो. आयचा व्हॅल्यू सध्या काय, आयचा व्हॅल्यू 1 आहे. मला सांगा 1 साठी कंडिशन ट्रू आहे का, आय इज लेस दॅन इक्वल टू 20. कंडिशन ट्रू आहे का. आयच्या ठिकाणी 1 ठेवून बघा, 1 इज लेस दॅन इक्वल टू 20. सो हा कंडिशन ट्रू आहे. कंडिशन ट्रू असेल तर प्रिंट होणार. आता आयचा व्हॅल्यू काय 1 म्हणजे 1 प्रिंट होणार. इन्क्रिमेंट होणार. इन्क्रिमेंट झाल्यानंतर आयचा व्हॅल्यू 2 होणार. सो 2 साठी कंडिशन ट्रू आहे का, 2 साठी कंडिशन ट्रू आहे का, 2 इज लेस दॅन इक्वल टू 20. कंडिशन ट्रू आहे तर हा पण प्रिंट होणार. जसं कंडिशन प्रिंट होतं तसं प्रिंट होणार. 19 साठी कंडिशन प्रिंट होणार, 20 साठी पण कंडिशन प्रिंट होणार कारण इट इज लेस दॅन इक्वल टू. बट 21 जसं येईल, 21 साठी आपलं कंडिशन फॉल्स बनेल. 21 साठी आपलं कंडिशन फॉल्स बनेल आणि 21 प्रिंट होणार पण नाही. समजते. आपण आता 3 कोड कंप्लीट केलेत. नेक्स्ट C++ कोड टू चेक नंबर इज इवन ऑर ऑड. ठीक आहे. इवन ऑर ऑड हे तुमचं ऑफलाईन लेक्चरमध्ये झाले ऑलरेडी. एकदा विचार करा बरं काय कोड असेल इवन ऑर ऑडचं.
इथं आपल्याला कोणतं ऑपरेटर वापरावं लागेल इवन ऑडमध्ये, आयडिया? आपल्याला वापरावं लागेल रिलेशनल ऑपरेटर. कोणतं ऑपरेटर वापरावं लागेल? रिलेशनल ऑपरेटर. चला एक काम करू, कोडिंगच स्टार्ट करू. चला जास्त टाईम नको वेस्ट करायला, पटपट कोडिंग्स करू. So hash include iostream.h hash include onio.h void mail असेल, ब्रेसेस ओपन, क्लिअर स्क्रीन करतो आपण, बरोबर. आता क्लिअर स्क्रीन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इवन और ऑड चेक करायचं. युजरकडे एक नंबर घ्यावा लागेल आधी. सो इंट आय इज इक्वल टू इंट घेऊ, एक नंबर घेऊ ए. सी आउट, युजरला सांगू एंटर अ नंबर. युजर समोर हा मेसेज डिस्प्ले होणार, तर युजर काय करणार, एक नंबर इनपुट देणार. ते नंबर आपण कुठं स्टोअर करू, स्टोअर करण्यासाठी व्हेरिएबल लागेल. तर व्हेरिएबल काय आहे, ए. तर युजर जे काही नंबर देणार, जे काही नंबर देणार दॅट विल बी स्टोर्ड इन व्हेरिएबल ए, बरोबर. आपण त्याला व्हेरिएबल ए मध्ये स्टोअर करूयात. तर आपल्याला चेक करायचं की ते ए मध्ये जे नंबर आहे ते इवन आहे की ऑड आहे. इवन आहे की ऑड आहे ते कसं चेक करणार, कंडिशन वापरणार, इफ एल्स स्टेटमेंट वापरावं लागेल. इफ ए इज ए मॉड्युलस कुठे गेला, मॉड्युलस ऑफ 2 इक्वल टू 0. तर हा कंडिशन ट्रू असेल तर आपण सांगणार सी आउट नंबर इज अ इवन नंबर. हा कंडिशन ट्रू असेल तर काय प्रिंट होणार, नंबर इज अ इवन नंबर. बट हा कंडिशन फॉल्स पण होऊ शकतो ना. फॉल्स असेल तर आपण एल्स मध्ये जाणार, फॉल्स असेल तर आपण एल्स मध्ये जाणार आणि एल्स मध्ये जाऊन काय प्रिंट करणार, सी आउट नंबर इज अ ऑड नंबर. पर अजून थर्ड पॉसिबिलिटी काय आहे का, नाही. तर गेट सी एच क्लोज द कर्ली ब्रेसेस. बरोबर आहे का कोड, मलाच डाऊट आहे थोडाच, काहीतरी एरर येतोय. काय अरे इथं वाईड मेनच्या इथं आपण मेन फंक्शनच्या इथं कधी मेन फंक्शनच्या इथं कधी सेमिकोलॉन द्यायचं नाही, ठीक आहे. हे काय झालं, आता आपलं काय एरर्स नाही आहेत, आता 0 एरर्स आहेत. रन करा, आता आपला कोड रन झालाच पाहिजे. एंटर नंबर काम करू आपण, एक 10 एंटर करू. सगळ्यांना माहिती आहे 10 काय, 10 इज अ इवन नंबर. सो परत एकदा मी कोड रन करतो, परत एकदा कोड रन करतो. सो नाव मुद्दाम एक ऑड नंबर एंटर करू आपण, ऑड नंबरमध्ये एंटर करू 5. सो इथं बघा ऑड नंबर, समजलं सगळ्यांना. ते बेसिकली रन कसं होतं ते तुम्हाला सांगतो बघा, मी ड्राय रन करून तुम्हाला सांगतो बघा. तर आपण काय घेतले, एचा व्हॅल्यू कोण देते, तर एचा व्हॅल्यू आपण युजरकडनं घेतोय, बरोबर. कलर चेंज करू का थोडं. एचा व्हॅल्यू आपण कोणाकडनं घेतोय, युजरकडनं घेतोय. आता युजरने फॉर एक्झाम्पल आपण इथं काय लिहिलं, इफ ए मॉड ऑफ 2 इक्वल टू 0, म्हणजे हा कंडिशन आहे. कंडिशनचे दोन पॉसिबल, एक तर कंडिशन ट्रू असतो किंवा कंडिशन फॉल्स असतो. आता मला सांगा, एच्या ठिकाणी ज्यावेळेस आपण 10 ठेवलं, एच्या ठिकाणी आपण ज्यावेळेस 10 इनपुट दिलं, सो 10 मॉड ऑफ 2 काय होतो, 10 मॉड ऑफ 2 सांगा बरं. मॉड म्हणजे काय, डिव्हिजन इट विल रिटेन द रिमाइंडर. 10ला तुम्ही 2ने डिवाइड करा, सो 2 5 तुम्हाला 10 भेटणार. तुमचं रिमाइंडर काय असणार 0. तर मॉड काय बघतो रे बाबा, मॉड बघतो रिमाइंडर. तर हा पूर्ण टर्म काय झाला 0 इक्वल टू 0, बरोबर आहे ना. 0 इक्वल टू 0. सो दिस कंडिशन बिकम ट्रू. कंडिशन काय होणार, ट्रू होणार. ट्रू झालं तर काय प्रिंट होणार, नंबर इज अ इवन नंबर, हा प्रिंट होणार. आता एक काम करू, आता आपण एक ऑड नंबरचं घेऊ. आता एक ऑड नंबर घेऊ, जसं की आपण घेतलं फॉर एक्झाम्पल 9. सगळ्यांना माहिती आहे 9 इज ऑड नंबर. सो 9 मॉड ऑफ 2 इक्वल टू 0 असं येणार.
9 mod of 2 इक्वल टू 0 असं येणार बरोबर. आपण याला 9ला 2ने डिवाइड करू. सो 2 4s आर 8 येणार आणि इथं रिमाइंडर किती राहतो 1 राहतो. मग हे पूर्ण टर्म काय होतो पूर्ण टर्म होतो 1 इक्वल टू 0. नाउ इज 1 and 0 इक्वल नो. सो हा कंडिशन बनतो फॉल्स. ज्या वेळेस कंडिशन फॉल्स बनतो त्यावेळेस आपण प्रिंट करतो द नंबर इज अ ऑड नंबर. काय प्रिंट करतो द नंबर इज अ ऑड नंबर. समजलं. चलो नेक्स्ट कोड आहे आपला C++ कोड टू प्रिंट इवन नंबर्स बिटवीन 11 to 20. तर जस्ट प्रिव्हियस कोड आपण जे बघितलं प्रिव्हियस कोडमध्ये आपण फक्त इवन किंवा ऑड हे दोन प्रिंट करत होतो. आता जे कोड आपण डिस्कस करतोय त्याच्यामध्ये आपल्याला एक नंबर दिले. काय नंबर आहे आता आपल्याकडे एक रेंज आहे 11 to 20. ठीक आहे. तर त्या रेंजच्या आतमध्ये 11 to 20च्या रेंजच्या आतमध्ये जे इवन नंबर्स आहेत फक्त तेवढंच आपल्याला प्रिंट करायचं. तर हे कसं करायचं ते आता कोड आपण डिस्कस करू. सो डायरेक्टली आपण काय करणार आहे बेसिकली 11 to 20 फॉर लूपमध्ये प्रिंट करू आणि फॉर लूपमध्ये 11 to 20ला प्रिंट केल्यानंतर आपण एक कंडिशन लावू इफचा कंडिशन लावू आय इज मॉड ऑफ 2 इक्वल टू 0. जर हा कंडिशन ट्रू झाला तर तो असतो इवन नंबर आणि समजा हा कंडिशन फॉल्स झाला तर हा असतो ऑड नंबर. तर हे म्हणजे इवन नंबर ऑड नंबर तसं आपण प्रिंट करू शकतो. कसं काय सगळं मी तुम्हाला आता टर्बो C++ वरती कोडिंग करून लाईव्ह एक्सप्लेन करतो. सो लेट्स गो टू द टर्बो C++. So we have to print the even numbers between 11 to 20. लक्षात राहिलं पाहिजे. इवन नंबर्स फक्त प्रिंट करायचे 11 to 20 मधले. ठीक आहे. बेसिक्स तर आता सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यात आधी आपण काय लिहितो हॅश इन्क्लूड बरोबर. आयो स्ट्रीम लिहितो आपण बरोबर. iostream.h आपण लिहितो हॅश इन्क्लूड console input output that is conio.h. मेन फंक्शन स्टार्ट होतो दॅट इज void main बरोबर. त्याच्यानंतर आपण क्लिअर स्क्रीन करतो. आधी क्लिअर स्क्रीन केल्यानंतर मग आपल्याला आता आपला कोड स्टार्ट करायचा आहे. ठीक आहे. तर आपल्याला इथे एक व्हेरिएबल वापरावं लागेल. व्हेरिएबल आपण वापरू A, B, I. आता 3 व्हेरिएबल आपण का वापरतोय तुम्हाला 1-2 मिनिटांनी कळेल. I बेसिकली फॉर लूपसाठी आहे एवढं फक्त आता लक्षात घ्या. आता A म्हणजे आपल्याला स्टार्ट कुठून करायचं आहे 11 पासून स्टार्ट करायचं आहे आणि B म्हणजे आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे म्हणजे आपल्याला कुठं एंड करायचं आहे 20 पर्यंत एंड करायचं आहे. आपण A आणि B मध्ये व्हॅल्यूला फिक्स ठेवूयात. डायरेक्टली तुम्ही फॉर लूपमध्ये केलं तरी चालेल. I इज इक्वल टू 11 इज लेस देन 20 असं केलं तरी चालेल पण ते थोडं कॉम्प्लिकेटेड होईल. त्यापेक्षा असं A आणि Bच्या फॉर्ममध्ये केलं तर अजून थोडं सोपं होईल आपलं फॉर लूप. ठीक आहे. तर आपण फॉर लूप लिहू. फॉर लूपमध्ये काय लिहू I कुठून स्टार्ट होणार I स्टार्ट होणार पासून. 11 लिहू नका बरं का. आता इथं 11 लिहू नका कारण आपण ऑलरेडी 11ला स्टोअर केले व्हेरिएबल A मध्ये. सो इथं लिहा I इज इक्वल टू A आणि आपण कुठपर्यंत जाऊ जोपर्यंत आपला आयचा व्हॅल्यू लेस देन B येत नाही. जाऊ तोपर्यंत आपला आयचा व्हॅल्यू लेस देन B येत नाही तोपर्यंत आपण कंटिन्यू करत राहू. आणि आपण कसं प्रोसीड करणार आहे इन्क्रीमेंट करून. सो इन्क्रीमेंटसाठी आपल्याकडे असतो I++. ठीक आहे. तर हे तर आहे जे याचा अर्थ काय आपण 11मध्ये राहू. 11 सगळ्यात आधी Aचा व्हॅल्यू 11 मग 12 13 14 15 16 17 18 19 20. जसं 20 येणार आपण एंडपर्यंत आलो आहे. आता 21 येऊ शकतो का नाही येऊ शकत कारण आपण फक्त B पर्यंत जाणार आहे. आयचा व्हॅल्यू कुठपर्यंत जाणार आहे आयचा व्हॅल्यू जोपर्यंत Bचा व्हॅल्यू मॅच होत नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ आणि जसं आपल्याला Bचा व्हॅल्यू भेटला त्याच्या पुढे आपण जाणार नाही आहे. ठीक आहे. अच्छा आता हे आपण पुढे जात असताना आपल्याला चेक करायचं की ते इवन नंबर कोण आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. आपण हे प्रोसेस करत असताना हे आपण 11 to 20 मध्ये आपण मूव्ह करत असताना आपला कंपायलर काय करणार ॲट द सेम टाईम आपला कंपायलर चेक करेल की इथं इवन नंबर्स कोण आहेत. तर इवन नंबर चेक करण्यासाठी आपल्याला कंडिशन वापरावं लागेल I मॉड ऑफ 2. तुम्हाला इवन नंबरचं कंडिशन माहीतच आहे. I मॉड म्हणजे काय करतो डिव्हिजन झाल्यानंतर आपण रिमाइंडरसाठी चेक करतो. मॉड्युलस म्हणजे काय डिव्हिजन झाल्यानंतर आपण रिमाइंडरसाठी चेक करतो. सो I मॉड ऑफ 2 इक्वल टू 0 जर आला कोणत्याही केसमध्ये हा कंडिशन ट्रू झाला आपण काय करू सी आउट आपण प्रिंट करत राहू. त्याला आपण प्रिंट करत राहू. ठीक आहे. सी आउट आणि प्रिंट करताना न्यू लाईनवरती प्रिंट करायचं. सो /n इज फॉर द न्यू लाईन आणि त्या केसमध्ये आपण आयचा व्हॅल्यू प्रिंट करू. ठीक आहे. गेट CH
क्लोज द कर्ली ब्रेसेस. परत एकदा सांगतो, आपण जाणार आहे 11 to 20 मध्ये. 11 to 20च्या आतमधून आपण जाताना जिथं जिथं आपल्याला इवन नंबर भेटेल. आता इवन नंबर भेटेल हे आपल्याला कसं माहिती आहे? बिकॉज ऑफ दिस इफ. सो इवन नंबर भेटेल हे आपल्याला कसं माहिती आहे? बिकॉज ऑफ दिस इफ. सो हे इफ आपल्याला सांगेल की नंबर इवन आहे की ऑड आहे. तर इफचा कंडिशन ट्रू झाला तर तो नंबर इवन आहे आणि तो प्रिंट होणार, इवन नंबर प्रिंट होणार. पण समजा ऑड नंबर आला तर कंडिशन फॉल्स होणार आणि कंडिशन फॉल्स आला तर तो प्रिंट होणार नाही. इफचा हाच कन्सेप्ट आहे. इफचा हाच कन्सेप्ट आहे की इफच्या आतमध्ये आपण जे काही स्टेटमेंट देतो तो स्टेटमेंट ट्रू झाला तर आपण पुढं प्रिंटिंग करतो. आणि समजा इफचं स्टेटमेंट तुमचं फॉल्स असेल तर आपण ते प्रिंटच नाही करणार, आपण डायरेक्टली ते इन्क्रीमेंट करणार. समजते का? तो आता हे आपण एकदा कंपाईल करू. एरर येतो आपला. एरर काय येतं? इथं आपलं सेमिकोलन मिसिंग आहे बघा. इथं आपलं सेमिकोलन मिस झालं आहे तर एरर आलं आहे. असं एरर्स तुम्हाला काढता आलं पाहिजे, मगच तुम्ही एक्झाममध्ये स्वतःहून कोड करू शकता. ठीक आहे. स्वतः रन करू. हां बघा, 11 to 20 मध्ये जे इवन नंबर्स आहेत ते इवन नंबर तुमच्या समोर आहेत. समजलं सगळ्यांना? सो 11 to 20 मध्ये जे इवन नंबर्स आहेत ते इवन नंबर्स आपल्या समोर इथं डिस्प्ले झालं आहे. बाकी ऑड नंबर डिस्प्ले का नाही झाले? कारण आपण त्याचं कंडिशन लावले. बरोबर आहे, हा कंडिशन आहे. आता समजा मी कंडिशनला काढून टाकलं, मला माहिती आहे काय होणार आहे. समजा या कंडिशनला मी काढून टाकलं, कंडिशन काढून टाकल्यानंतर काय होणार आहे सगळ्यांना माहिती आहे. आता 11 to 20 ॲज इट इज प्रिंट होणार. कंडिशन काढल्यानंतर एक मिनट कंडिशन काढायचं आहे ना आपल्याला. कंडिशन काढल्यानंतर हे कंडिशन मी काढून दिला. सो इफ आय रिमूव्ह द कंडिशन अँड इफ आय कंपाईल दिस कोड, सो व्हॉट विल हॅपन? 11 to 20 ॲज इट इज प्रिंट होणार. समजलं? 11 to 20 ॲज इट इज प्रिंट होणार. मला फक्त इवन नंबर पाहिजे म्हणून मी तर कंडिशन लावतोय. इफ आय 2 डिवाइड झाला आणि त्याचा रिमाइंडर 0 आला तर तो असतो इवन नंबर. बरोबर? एक आपण कंडिशन लावतोय. तर फक्त आपल्याला इवन नंबर इथं डिस्प्ले होणार. बघा, फक्त इवन नंबरला डिस्प्ले होतोय. समजतंय कसं कोड होतो, कसं कोड रन होतोय? ठीक आहे. कंडिशन ट्रू असेल तर दॅट इज अ इवन नंबर, कंडिशन फॉल्स असेल तर दॅट इज अ ऑड नंबर. ऑड नंबर इथं प्रिंट होणारच नाहीये. समजलं? चलो, सो लेट्स गो टू द नेक्स्ट कोड. हा पण एक कोड इम्पॉर्टंट होता, एक्झाममध्ये खूप वेळा विचारतात. नेक्स्ट, C++ कोड टू चेक वेदर अ पर्सन इज एलिजिबल फॉर ड्रायव्हिंग ऑर नॉट. ठीक आहे. हा पण एक सिम्पल कोड आहे. हा पण एक कोड करून बघू आपण. सो विल ओपन द टर्बो C++. ड्रायव्हिंगचं एलिजिबिलिटी काय असतो सगळ्यांना माहिती आहे. एज शुड बी 18 or 18+. So if the age is 18 or 18+, then only the person is eligible for driving. Otherwise the person is not eligible for driving. त्याच्यासाठी कोड करूयात. हॅश इन्क्लूड iostream.h, मग हॅश इन्क्लूड console input output .h. मेन फंक्शन येणार void main आपलं मेन फंक्शन असेल. त्यानंतर आपण कर्ली ब्रेसेस ओपन करून क्लिअर स्क्रीन करतो. क्लिअर स्क्रीन झाल्यानंतर आता आपल्याला युजरकडनं एज घ्यावा लागेल. सो आपल्याला व्हेरिएबल वापरावं लागेल. इंट एज लिहा. एज हा व्हेरिएबलमध्ये एक नंबर स्टोअर असेल ना. एज इज अ नंबर, राईट? सो ते नंबर स्टोअर कुठं असणार? व्हेरिएबल एजमध्ये. सेमिकोलन देऊ. आता हे एजचं व्हॅल्यू सांगणार कोण? युजर. युजरकडनं घ्यावं लागेल सी आउट एंटर युअर एज. असा मेसेज आपण डिस्प्ले करू, एंटर युअर एज. युजर काहीतरी इनपुट देणार, तर ते इनपुट आपण कुठं कलेक्ट करू? व्हेरिएबल एजमध्ये कलेक्ट करू. बरं, आता आपलं कंडिशन लावू. इफ एज इज ग्रेटर दॅन इक्वल टू 18. समजलं? कंडिशन समजलं तुम्हाला? जर एज 18 पेक्षा जास्त असेल, म्हणून आपण इथं वापरतो रिलेशनल ऑपरेटर. कोणतं ऑपरेटर वापरतो आपण? रिलेशनल ऑपरेटर. रिलेशनल ऑपरेटर म्हणजे ग्रेटर दॅन और ग्रेटर दॅन इक्वल टू. दिस ऑपरेटर इज द रिलेशनल ऑपरेटर. सो इफ दिस कंडिशन बिकम्स ट्रू, तर काय प्रिंट झाला पाहिजे? तर हा कंडिशन ट्रू असेल तर काय प्रिंट झाला पाहिजे? पर्सन इज
एलिजिबल फॉर ड्रायव्हिंग, बरोबर. असं नाही ना नेहमी की हा कंडिशन ट्रू असेल, कधी कधी हा कंडिशन फॉल्स होऊ शकतो. तो जर हे फॉल्स झालं तर आपण जाऊ एल्समध्ये, जर हे फॉल्स झाला तर आपण काय जाऊ एल्समध्ये जाऊ आणि एल्समध्ये प्रिंट करू पर्सन इज नॉट एलिजिबल फॉर ड्रायव्हिंग. हा कंडिशन फॉल्स झाला तर आपण एल्समध्ये जाऊ, बरोबर. दोन पॉसिबिलिटीज, कंडिशन ट्रू असेल तर ॲज इट इज इफचा पार्ट प्रिंट करतो आणि कंडिशन फॉल्स झाला तर आपण एल्समध्ये जातो, नाहीतर आपण एल्समध्ये जात नाही. गेट सी एच आणि मग क्लोज द कर्ली ब्रेसेस. ओके, चलो कंपाइल करू. एरर्स, सो रन करून बघू शकतो. तर सगळ्यात आधी आपल्याला क्वेश्चन विचारणार एंटर युअर एज. सो फॉर एक्झाम्पल मी एंटर केलं 25 एंटर केलं. चला 25. सगळ्यांना माहिती आहे 25 इज ग्रेटर दॅन 18. सो आपला रिझल्ट काय असणार आहे पर्सन इज एलिजिबल फॉर ड्रायव्हिंग. फॉर एक्झाम्पल आता मी माझा एज एंटर केला ॲज 17. सगळ्यांना माहिती आहे 17 इज लेस दॅन 18, राईट. सो इन दॅट केस द पर्सन इज नॉट एलिजिबल फॉर ड्रायव्हिंग. तर काही मुलं म्हणतील एक्झॅक्टली 18 एंटर केलं तर काय होणार. तर तुम्ही एक्झॅक्टली 18 एंटर केलं तरी तुम्हाला मेसेज काय भेटणार, द पर्सन इज एलिजिबल फॉर ड्रायव्हिंग. वाय, बिकॉज आपलं कंडिशन काय आहे, एज इज ग्रेटर दॅन इक्वल टू. तुम्हाला इक्वल टू दिसतोय का, हां, म्हणजे 18 असेल तरी कंडिशन तुमचं ट्रूज असेल. 18 किंवा 18पेक्षा जास्त असेल तर कंडिशन ट्रू असेल, नाहीतर ते फॉल्स असेल. समजलं. तर या टाईपचे पण क्वेश्चन्स तुमच्या एक्झाममध्ये विचारू शकतात. ठीक आहे, चलो. सो नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. C++ कोड टू चेक वेदर द इयर इज अ लीप इयर ऑर नॉट. आता हे काय लीप इयरचं कन्सेप्ट काय तुम्हाला सांगतो. लीप इयर, बरोबर. लीप इयर सगळ्यांना माहिती आहे. लीप इयर कम्स 4 years. Okay, so this leap year comes in 4 years. 4 वर्षांनी एकदा आपल्याकडे लीप इयर असतो. जसं की 2020 वॉज अ लीप इयर, 2024. बेसिकली लीप इयर म्हणजे फेबमध्ये आपल्याकडे टोटल 29 डेज असतात, बरोबर. आता 2020 झालं किंवा आता प्रेझेंटली 2024 इज ऑल्सो अ लीप इयर. सो आपल्याला चेक करायचं आहे की युजरकडनं आपण इयर घेऊ. युजरने समजा एंटर केलं 2013, त्याला मेसेज डिस्प्ले झाला पाहिजे की दिस इयर इज नॉट अ लीप इयर. आणि युजरने जर एंटर केला असं 2024 एंटर केला किंवा 2020 एंटर केला तर युजरला मेसेज भेटला पाहिजे की दिस इयर इज अ लीप इयर. तर लीप इयर कसं फाइंड करायचं त्याच्यासाठी ना कंडिशन आहे आपल्याकडे. तो कंडिशन ट्रू झाला तर आपला इयर जो असतो तो लीप इयर असतो. ठीक आहे, नाहीतर द इयर इज नॉट अ लीप इयर. समजलं सगळ्यांना. So let's go to the Turbo C++ and start the coding. आपलं बेसिक्स तर चेंज होणार नाही आहे. तर जे बेसिक्स आपण शिकलो आहे तर त्या बेसिक्सनी तर आपण कोडिंग करणारच आहोत. सो सगळ्यात आधी आपण काय लिहितो, हॅश इन्क्लूड. सो अगेन विल स्टार्ट विथ हॅश इन्क्लूड iostream .h, बरोबर. मग कोनियो हॅश इन्क्लूड कन्सोल इनपुट आउटपुट .h, कोनियो .h लिहितो, बरोबर. इन फंक्शन वाईड मेन, त्याच्यानंतर क्लिअर स्क्रीन. ओके, आता आपल्याला एक व्हेरिएबल वापरावं लागेल आणि मग ते व्हेरिएबल वापरल्यानंतर आपण चेक करू की वेदर द इयर इज अ लीप इयर ऑर नॉट. ठीक आहे, तर आधी युजरकडनं एक व्हेरिएबल वापरू. चला इंट आपण काय घेऊ, इंट इयर, इंट एन घेऊ. चला एनमध्ये आपलं इयर असणार आहे असं लक्षात घ्या. ठीक आहे, एन म्हणजे कोणत्या इयरचा नंबर, इंट एन. तर इंट एन सांगणार कोणी, युजर. तर सी आउट युजरला एक मेसेज डिस्प्ले करू, एंटर इयर. काय करू, एंटर इयर. ठीक आहे, एंटर इयर सेमिकोलन. आणि मग युजर इनपुट देणार, ते इनपुट घेण्यासाठी सी इन मध्ये स्टोअर करणार. ठीक आहे, हेपर्यंत क्लिअर आहे. आता आपलं कंडिशन काय आहे, हा मेन रोल आहे. इफ हे कंडिशन तुम्हाला लक्षात ठेवावंच लागेल. इफ एन मॉड्युलस
म्हणजे एनला जर आपण डिवाइड केलं आणि समजा आपलं रिमाइंडर 0 आला, हे एक कंडिशन आहे. हे ट्रू झालं पाहिजे. अँड लॉजिकल तर स्पेस नाही दिलं तरी चालेल. अँड एन मॉड्युलस ऑफ 100 नॉट इक्वल टू 0. नॉट कसं लिहितो? एक्सक्लेमेशन. नॉट इक्वल टू. तुम्हाला मी ऑलरेडी हे रिलेशनल ऑपरेटरमध्ये सांगितले. पण जे लिहितोय ते सगळं रिलेशनल ऑपरेटर आहे. ठीक आहे. एन मॉड म्हणजे आपण आपलं इयरला 100 डिवाइड केल्यानंतर तो 0 आला नाही पाहिजे. एक पॉसिबिलिटी आहे. और असं पण असू शकतो मॉड ऑफ 400 इक्वल टू 0. हा पण ट्रू झाला तरी तो लीप इयर आहे. एवढंच कंडिशन आहे. मस्त थोडं कॉम्प्लिकेट वाटेल तुम्हाला, पण समजून घ्या तुम्ही. बघा, एकतर हे झाला पाहिजे. ठीक आहे, मी तुम्ही हायलाईट करतो. बघा, एकतर हे झालं पाहिजे. आपलं नंबर जे आहे ते तर 4 असला पाहिजे. बरं का, तर 4 मिसिंग झालं. हिअर इट शुड बी एन मॉड ऑफ 4. हां, आता बघा एकदा डिस्कस करूयात कंडिशन. तर हे ट्रू झालं पाहिजे, किंवा हे आणि हे दोन्ही ट्रू असं. हे तर हे मी जे हायलाईट केलं ना, हे पूर्ण एक ब्लॉक ऑफ कंडिशन आहे. आणि एन मॉड ऑफ 400 इज अ ब्लॉक ऑफ कंडिशन. हाव? बिकॉज मध्ये बघा ऑर आहे. ऑर आपण CS2 मध्ये ऑलरेडी लॉजिक गेट्समध्ये शिकलोय. ऑर म्हणजे काय? दोन्हीपैकी एक. आणि अँड म्हणजे काय? दोन्ही ट्रू असले पाहिजे तर फायनल रिझल्ट ट्रू असतो. सगळ्यांना माहिती आहे. अँडचा अर्थ काय असतो? इफ A इज ट्रू अँड B इज ट्रू देन द रिझल्ट इज ट्रू. अँड ऑरचं कन्सेप्ट काय असतो? A इज ट्रू ऑर B इज ट्रू. म्हणजे हे दोन्हीपैकी आपल्याला एक तरी ट्रू आला पाहिजे. इथं जे मी हायलाईट केलं ना, हे दोन्ही केस ट्रू आला पाहिजे. आपलं जे इयर आहे ते 4ने डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर 0 आला पाहिजे. अँड आपलं जे इयर आहे त्याला 100ने डिवाइड केल्यानंतर 0 नाही आला पाहिजे. दोन्ही कंडिशन मॅच झाला तर बिंदास तो आहे लीप इयर. समजा हे नाही झालं तर हा झाला पाहिजे. समजा हे नाही झालं तर आपलं एनला 400ने डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर 0 आला पाहिजे. दोन्हीपैकी एक जरी ट्रू झाला तर द इयर इज अ लीप इयर. तर हे कंडिशन ट्रू झालं तर आपण काय प्रिंट करू? सी आउट इयर इज अ लीप इयर. समजा हे नाही झालं, एल्स सी आउट इयर इज नॉट अ लीप इयर. गेट CH क्लोज कर्ली ब्रेसेस. पूर्ण कंडिशन वरती आहे. ठीक आहे, कंडिशन बरोबर असेल तर तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे, आपला रन करूयात. एंटर युअर इयर. आता मुद्दाम एक काम करू, 2023 एंटर करू. चला, आता सगळ्यांना माहिती आहे 2023 इज नॉट अ लीप इयर. बघा की नाही, 2023 इज नॉट अ लीप इयर. आपण एक काम करू 2024 एंटर करू. आता सगळ्यांना माहिती आहे 2024 एक लीप इयर आहे, बरोबर. सो देयर इज अ लीप इयर. हा कंडिशन पूर्ण खेळ आहे. ठीक आहे, तर हा कंडिशन तुमचा चुकला नाही पाहिजे. एखादा स्टुडंटचा हा कंडिशन चुकला तर पूर्ण रॉंग होईल. ते हा कंडिशन लक्षात ठेवा, पट्टा मारा, पाठ करून ठेवा, पण कंडिशन चुकला नाही पाहिजे. लीप इयरचं कंडिशन फिक्स्ड आहे, समजलं. सो हा कंडिशन ट्रू झाला तर आपण प्रिंट करू इयर इज अ लीप इयर. आणि हा कंडिशन फॉल्स झाला तर इयर इज नॉट अ लीप इयर. ठीक आहे, चलो आपल्याला अजून एकच कोड डिस्कस करायचं आहे. वी कॅन कम्प्लीट द कोडिंग पार्ट. C++ कोड टू प्रिंट द फिबोनाची सिरीज. फिबोनाची सिरीज काय आहे तुम्हाला सांगतो. बघा, फिबोनाची सिरीज करू. What is Fibonacci series C? फिबोनाची सिरीज एक असा सिरीज आहे ना ज्याच्यामध्ये पहिले दोन टर्म्स ना फिक्स्ड असतात. जसं की पहिला टर्म ऑलवेज 0 असेल, 0 नंतर तुमचं सेकंड टर्म नेहमी 1 असेल. याला आपण म्हणतो फिबोनाची सिरीजचे पहिले दोन टर्म्स.
लक्षात घ्या फिबोनाची सिरीजच्या पहिले दोन टर्म्स नेहमी फिक्स्ड असतात. पहिले दोन टर्म काय असतो 0 आणि 1. थर्ड टर्म भेटण्यासाठी प्रिव्हियस टू टर्म्सला पण ॲड करतो. तुम्हाला सांगा 0 आणि 1ला ॲड केल्यानंतर तुम्हाला थर्ड टर्म काय भेटणार 0 + 1 1. समजलं 0 + 1 तुम्हाला काय भेटणार 1 भेटणार. ठीक आहे चलो आता मला सांगा लास्ट टू टर्म्स काय आहेत, शेवटचे दोन टर्म्स काय आहेत 1 आणि 1. आपण 1 आणि 1 मध्ये ॲडिशन करणार. आता मला सांगा 1 आणि 1 काय असणार, तर नेक्स्ट टर्म काय असणार माझा 2. मला सांगा माझे लास्ट दोन टर्म्स काय, लास्ट टू टर्म्स 1 1 त्यांच्यामध्ये ॲडिशन करा 2 + 1. माझा 2 + 1 काय होईल 2 + 1 3. तर नेक्स्ट टर्म भेटण्यासाठी मला लास्ट टू टर्म्स, आता तुम्ही बाकी काही ॲडिशन नाही करायचं बरं का, फक्त शेवटचे दोन टर्म्स ॲड करा. 3 + 2. आता 3 + 2 तुम्हाला भेटणार 5. तर नेक्स्ट टर्म भेटण्यासाठी 5 येणार. नेक्स्ट टर्म भेटण्यासाठी आता यांना ॲड करा. सो 5 + 3 देन यू विल गेट 8. दिस इज कॉल्ड एज अ फिबोनाची सिरीज. समजा फिबोनाची सिरीज काय, फिबोनाची सिरीजचे पहिले दोन टर्म्स तुमचे फिक्स्ड असतात. फिबोनाची सिरीजचे तुमचे पहिले दोन टर्म्स तुमचे फिक्स्ड असतात. मग बाकी दोन टर्म्स कसं, बाकी थर्ड टर्म कसं येणार बाय द ॲडिशन ऑफ प्रिव्हियस टू टर्म्स. सो दिस इज कॉल्ड एज फिबोनाची सिरीज. आता याच्यासाठी आपण कोडिंग करूयात. फिबोनाची सिरीज. आता तुम्हाला फिबोनाची सिरीज ॲक्च्युअलमध्ये 12th खूप जास्त डिटेलमध्ये, आता 11th तुम्हाला एक सिंपल फिबोनाची सिरीजचं कोड करायचं. ठीक आहे चलो आधी आपण कोड करू आणि मग आपण ते रन करून पण बघूयात. So again we'll open the Turbo C++. हेडर फाइल आपलं सेम असणार आहे, हॅश इन्क्लूड stream.h बरोबर. म्हणजे हॅश इन्क्लूड conio.h console.h. मेन फंक्शन सुरू होतो void main बरोबर. कर्ली ब्रेसेस ओपन होतो. आपण आधी स्क्रीनला क्लिअर करतो CLR SCR क्लिअर स्क्रीन. आता इथून आपलं कोडिंग स्टार्ट होतं. ठीक आहे आपण एक काम करू, इथं आपण लिहू Cout आणि मी ना एक जागा ब्लँक सोडतो. तर मी तर जागा ब्लँक का सोडतोय त्याचं मागचं रिझन हा आहे, हे ब्लँक स्पेस आहे बरं का. ब्लँक स्पेस काय, कारण फिबोनाची सिरीज नंतर एकदम असं जॉईंट होऊन येणार. आपण प्रत्येक फिबोनाची सिरीजमध्ये ना फिबोनाची सिरीजच्या मध्ये ना आपल्याला थोडा गॅप पाहिजे, तर गॅपसाठी आपण एक ब्लँक स्पेस देतोय. आपण डिक्लेअर करू व्हेरिएबल. आता पहिले दोन टर्म्स आपल्याला माहिती आहेत, मग आपण फिक्सच करून टाकू ना. A म्हणजे 0 म्हणजे पहिलं टर्म असणार आहे, B म्हणजे माझं सेकंड टर्म असणार आहे आणि थर्ड टर्म म्हणजे सीला आपण स्टार्ट करू 0 पासून. मग त्याच्यानंतर आपण ते ॲडिशन करून त्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर करत जाऊ. समजतंय. तर मी Aला 0 डिक्लेअर केलं, Bला 1 डिक्लेअर केलं. का बरं डिक्लेअर, मी इनिशियली व्हेरिएबल्सला डिक्लेअर का करतोय, कारण मला माझा फिबोनाची सिरीजमधले पहिले दोन टर्म्स माहिती आहेत बरोबर. फिबोनाची सिरीजमधले पहिले दोन टर्म्स काय 0 आणि 1, म्हणून आपण व्हेरिएबल A आणि Bला फिक्स करतोय. आता इथं लिहिणार Cout. आता Aला प्रिंट करणार आपण. ठीक आहे Aला A प्रिंट झाल्यानंतर एक ब्लँक स्पेस सोडणार. तर तुम्हाला जास्त करून कोड काहीच समजणार नाही. मी ज्यावेळेस तुम्हाला ड्राय रन करून दाखवेल त्यावेळेस तुम्हाला कोड समजेल. तर फॉर आपण इथं स्टार्ट करतो. फॉर लूपमध्ये इंट I स्टार्ट होणार 0 पासून आणि आपण पहिले 5 फिबोनाची सिरीज प्रिंट करू. सो I = 5 म्हणजे 5 फिबोनाची सिरीज आपण प्रिंट करू आणि I कसं जाणार आपलं इन्क्रिमेंट होत जाणार आहे. म्हणजे आपण 5 स्टेप रिपीट करू. फिबोनाची सिरीजचे 5 स्टेप रिपीट करू. इथं फिबोनाची सिरीजमध्ये प्रत्येक 5 स्टेप रिपीट होताना शेवटचे दोन व्हॅल्यूज आपण अपडेट करत राहू. काय येणार, Aचा व्हॅल्यू आपण अपडेट करणार, Bचा व्हॅल्यू पण आपण अपडेट करणार आणि त्यांचे दोघांमध्ये ॲडिशन करणार. दोघांमध्ये काय करणार ॲडिशन करणार. समजलं तुम्हाला. काय केलं मी स्वॅप केले, जस्ट Bचा व्हॅल्यू Aमध्ये आणतोय, Cचा व्हॅल्यू Bमध्ये घेऊन जातोय आणि त्यांचं ॲडिशन करतोय. का बरं हे का करायचं, तेच तर फिबोनाची सिरीज आहे ना. तेच तर फिबोनाची सिरीज आहे. शेवटचे दोन टर्म्सचे ॲडिशन करायचे. जसं आपण पुढं जात जाऊ, जसं आपण प्रत्येक स्टेपमध्ये पुढं मूव्ह करू, शेवटचे दोन टर्म्स आपण अपडेट करून त्यांना ॲड करत जाऊ. त्यांना आपण काय करू अपडेट करून त्यांना ॲड करत जाऊ. मग परत Cout Cला प्रिंट करू, स्पेस ब्लँक सोडू सो दॅट ओव्हरलॅप नाही होणार. ब्रॅकेट क्लोज करू
गेट ch देन क्लोजेस कर्ली ब्रेसेस. समजलं? तुम्हाला एकदा रन करून दाखवतो, मग मी तुम्हाला ड्राय रन पण करून दाखवतो. आता तर आपल्या कोडमध्ये काही एरर्स नाही आहे, बट इफ यू रन द कोड यू विल गेट द फिबोनाची सिरीज. सो सी यू कॅन सी द फिबोनाची सिरीज. 0 1 1 2 3 5 8. 0 + 1 1, 1 + 1 2, 2 + 3 5 अँड 5 + 3 तुम्हाला 8 भेटणार. सो दिस द फिबोनाची सिरीज. आता फिबोनाची सिरीजमध्ये तुम्हाला गॅप का भेटते बरं? कारण आठवतं तुम्हाला आपण ब्लँक स्पेस दिले होते आपण डबल कोट्समध्ये. डबल कोट्समध्ये तुम्ही जे ब्लँक स्पेस दिल्यामुळं तुम्हाला मध्ये गॅप भेटतो, नाहीतर तुम्हाला ते मध्ये गॅप दिसणार नाही. ठीक आहे. आता हे कोडचं ड्राय रन तुम्हाला मी करून दाखवतो आणि मग आपण आजचा व्हिडिओ हा स्टॉप करू शकतो. ठीक आहे. बघा हा आपला कोड आहे, आपला कोड आहे बरोबर. बघा इथं आपण तिला 0 ठेवतोय, मग नंतर आपण 1 ठेवतो. ठीक आहे. 0 1 ते तर आपण ॲज इट इज. तर बघा ए म्हणजे आपण 0ला तर प्रिंट करतोच आहे. ए म्हणजे आपण 0ला तर प्रिंट करतोच, मग आपण 1ला पण प्रिंट करणार. मग त्याच्यानंतर हा कन्सेप्ट सुरू होणार. हे जे 2 व्हॅल्यूज आहेत, हे 2 व्हॅल्यूज आता कुठं ट्रान्सफर होतील? हे यांचं आपण ॲडिशन करणार. हे दिसतं तुम्हाला c = a + b. c = a + b. हे 2 व्हॅल्यू पण आपण त्याच्यामध्ये ॲड करू. c = a + b. आता एमध्ये काय प्रेझेंटली एमध्ये काय 0, बीमध्ये काय 1. मला सांगा 0 + 1 काय होणार? 1. सीला आपण प्रिंट करतोय. बघा सीला प्रिंट करतोय ना, तर दिसलं तुम्हाला सीला प्रिंट करतोय. चला आपण शेवटचे 2 व्हॅल्यूज अपडेट करू. दिसतोय हे 2 कन्सेप्ट आपण शेवटच्या व्हॅल्यूज अपडेट करतो. जसं की a = b. a = b. आता मला सांगा प्रेझेंटली बीमध्ये कोण आहे? 1. मग एचा व्हॅल्यू काय होणार आहे? एचा व्हॅल्यू होऊन जाईल 1. आपण नेक्स्ट लाईनमध्ये काय लिहिलं? b = c. सीमध्ये कोण आहे? सीमध्ये पण 1 आहे, तर बीचा व्हॅल्यू काय होणार? 1. आणि नेक्स्ट स्टेटमेंटमध्ये आपण काय करतोय? नेक्स्ट स्टेटमेंटमध्ये आपण काय करतोय? c = a + b करतोय बरोबर. आता a आणि बीचा आत्ता प्रेझेंट अपडेटेड व्हॅल्यू काय आहे? 1 + 1. 1 + 1 काय होतो? 2. सीचा व्हॅल्यू काय येणार? तर 2. आपण 2ला प्रिंट करतो, मग इथं 2 येणार. मग परत हे रिपीट करायचं, परत हे रिपीट होणार ना. परत रिपीट करू. चला a = b. आता मला सांगा प्रेझेंटली बीमध्ये कोण आहे? प्रेझेंटली बीमध्ये कोण आहे? आता बीमध्ये 1 आहे, तर आता एचा व्हॅल्यू 1 होणार. आणि आपण इथं काय करतोय? b = c करतोय. आता मला सांगा सीमध्ये कोण आहे? हे बघा सीमध्ये कोण आहे? 2. ते बीचा व्हॅल्यू काय होणार? आपण व्हॅल्यूजला अपडेट करतोय, स्वॅप करतोय बेसिकली. मला सांगा c = a + b होणार. त्याच्यानंतर काय? c = a + b. आता तुम्हाला माहिती आहे ए आणि बीचा लास्ट अपडेटेड व्हॅल्यू काय? 1 आणि 2. तर आपण काय करणार? 1 + 2 लिहिणार. मग c इथं काय होणार? c आपल्याला भेटणार 3. त्याचा नेक्स्ट टर्म असणार आहे आपलं 3. समजते? परत हे रिपीट होणार ए आणि बी. सो ए आणि बी रिपीट झाल्यानंतर वी विल गेट 2 and 3. ज्यावेळेस आपल्याला 2 and 3 भेटणार, सो द नेक्स्ट टर्म विल बी 3 + 2. सो द नेक्स्ट टर्म विल बी 5. हा सिरीज जी आहे, हा सिरीज आपला पुढं कंटिन्यू असणार आहे, तर यालाच आपण म्हणणार फिबोनाची सिरीज. सो ए अँड बी हे आपले पहिले स्टार्टिंगमध्ये ए आपला 0 असणार आहे आणि बी आपला 1 असणार आहे. पुढं जाता जाता आपण ते अपडेट करणार आणि त्यांचं ॲडिशन करून त्या रिझल्टला डिस्प्ले करणार. सो दिस सिरीज इज कॉल्ड ॲज द फिबोनाची सिरीज. सो आय होप सो तुम्हाला हे सगळे कोड क्लिअर आहेत. आज आपण सगळे कोडिंग डिस्कस केलेत. आता तुम्ही पण हे सगळे कोड एकदा तुमच्या कंपायलरवरती रन करून बघा, तुमच्या टर्बो C++ वरती रन करून बघा आणि तुमचं सगळे कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. ठीक आहे. चलो बाय.